नमस्कार, मी राधिका तुमचं स्वागत करते माझ्या राधिका रेसिपी मराठीमध्ये। मी आज बनवणार आहे झटपट पद्धतीने अंडा भुर्जी। अगदी सोपी पद्धत आहे, 10 मिनिटात ही अंडा भुर्जी बनून तयार होते। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओवरती नवीन असताल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर आपण बनवूया अंडा भुर्जी। अगदी सोपी पद्धत आहे। आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे अंडा भुर्जी बनवण्यासाठी। कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल टाकायचं। मी इथे 3 पळ्या तेल टाकलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये ना लसूण अद्रकची पेस्ट टाकायची। मी इथे लसूण अद्रक ठेचून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये। हे आपल्याला एकदा परतून घ्यायचं। आता इथे लसूण अद्रक हलकसं लाल झालं की यामध्ये चिरलेले कांदे टाकून द्यायचे। मी इथे 3 कांदे चिरून घेतलेले आहे बारीक, ते टाकून देते। आता हे कांदे सुद्धा आपल्याला चांगले लाल सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचे। कांदे हलकेसे लाल परतले की यामध्ये आपण हिरव्या मिरच्या कापून टाकूत। मी इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। एकदा हिरव्या मिरच्या आपण हलवून घेऊ आणि यामध्ये आपण लगेच बारीक चिरलेला टमाटा टाकून देऊ। मी इथे एक मोठा बारीक चिरून टमाटा घेतलेला आहे। हा टमाटा देखील आपण चांगलं परतून घेऊ मऊ होईपर्यंत। आता इथे आपला टमाटा पण मऊ झालेला आहे। आता यामध्येच अर्धा चमचा हळद टाकते आणि 1 चमचा छोटा चमचा आहे लाल तिखट मिरची पावडर टाकते। मला तिखट किती लागतं त्याप्रमाणे मिरची पावडर टाकायची, तिखटाच्या प्रमाणे। आता ही एकदा हलवून घ्यायची। आपण पहिली पण हिरवी मिरची टाकलेली आहे, त्यामुळे मिरची पावडर ही आपल्याला अंदाजाने टाकायची। हा मसाला आता आपण एकदा चांगला परतून घेऊ। आता इथे हे मसाला चांगला तळून झालेला आहे। यामध्येच आपण थोडंसं मीठ टाकून देऊ आता चवीप्रमाणे। इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे। आता हे एकदा आपण चांगलं मिक्स करून घेऊ। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते वरून आणि हे एकदा हलवून घेते। आता यामध्येच आपण अंडे सोडू। आता मी इथे 5 अंडे टाकलेले आहे। आता हे अंडे आपण चांगले मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये। कमी गॅसवरतीच आपल्याला हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आता इथे आपले पूर्ण अंडे मसाल्यामध्ये चांगले मिक्स झालेले आहे। आता ही आपली अंडा भुर्जी एकदम चांगली कोरडं झालेली आहे। याचा कलर पण तुम्ही बघू शकता, खूप छान दिसते अंडा भुर्जी आपली। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मी गावरान पद्धतीने अंडा करी सुद्धा बनवलेली आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। गावरान पद्धतीने मी मटन मसाला सुद्धा देखील बनवलेला आहे, त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, ती पण तुम्ही जाऊन बघू शकता। आता यावरूनच आपण थोडीशी कोथिंबीर टाकून देऊ।
इथे आपली अंडा भुर्जी बनून तयार आहे। तुम्ही बघू शकतात किती मस्त दिसते आपली अंडा भुर्जी। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। असंच भेटूया आपण आता नवीन रेसिपीमध्ये या चॅनलवरती। तोपर्यंत बाय बाय।